नमस्कार, मी प्राची साळुंखे. जगाच्या पाठीवर या आमच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि या बुलेटिनच्या माध्यमातून आपण घेणार आहोत देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवात करतोय नेपाळच्या बातमीनं. नेपाळ सरकारनं बुधवारी चीनच्या सिनोफार्म लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. याआधी 15 जानेवारीला ॲस्ट्राझेनेका लसीला नेपाळमध्ये परवानगी देण्यात आली होती. चीनकडून नेपाळला मदत म्हणून लसींचे 5 लाख डोसेस देण्यात येणार आहेत, तर भारताकडून 10 लाख डोस या आधीच पुरवण्यात आलेत. तर सिरम इन्स्टिट्यूटकडून आणखी 20 लाख लसी विकत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. अमेरिकेत सुरू असलेल्या हिमवृष्टीचा लसीकरणाला फटका बसलाय, कारण हिमवादळामुळे अमेरिकेत लसीकरणासाठी देण्यात आलेल्या अपॉइंटमेंट्स आता पुढे ढकलण्यात आल्यात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेल्या हिमवृष्टीमुळे वाहतुकीला फटका बसलाय. त्यामुळे लोकांना लसीकरणासाठी निश्चित ठिकाणी पोहोचणं कठीण होतंय. त्यामुळे आता सरकारने लसीकरणासाठी नवीन ठिकाणं निश्चित करण्याचं ठरवलंय. दरम्यान लॉस एंजेलिसचे मेयर एरिक यांनी शुक्रवारी या संदर्भात बोलताना सांगितलंय की शहरी भागातील अपॉइंटमेंट्स दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येणार आहेत. तर हिमवृष्टीमुळे लसीकरणाच्या या मोहिमेला विलंब होत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. कॅलिफोर्नियात फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीने पहिलं मोबाईल वॅक्सिनेशन क्लिनिक सुरू केलंय. या माध्यमातून लसी त्या ठिकाणी वेगाने पोहोचण्यास मदत होणार आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचा कहर जास्त आहे त्या ठिकाणी वेळेत लस पोहोचवण्याचं काम या मोबाईल क्लिनिकच्या माध्यमातून होणार आहे. सुरुवातीला शिक्षक आणि शाळेतील स्टाफला या लसी देण्यात येणार आहेत आणि या व्हॅनच्या माध्यमातून दर दिवशी 500 लसी देता येणार. अॅरिझोनामध्ये लसीकरणाच्या ठरवलेल्या वेळा बदलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. लसींचा साठा वेळेत पोहोचण्यासाठी विलंब झाल्याने हजारो डोस पोहोचण्यास किमान 1 आठवड्याचा वेळ लागण्याची शक्यता आहे. तर अॅरिझोनातील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी फायझर लसीकरणाच्या केंद्राला भेट दिली आहे. हिमवृष्टीमुळे या ठिकाणी लसींचा साठा नियोजित वेळेत निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी विलंब होत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे याचा मोठा फटका लसीकरणाला बसलाय. दरम्यान वातावरणाचा फटका राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यावरही पडलाय, कारण हिमवृष्टीच्या संकटामुळे बायडन यांचा दौरा 1 दिवस पुढे ढकलण्यात आला होता. दरम्यान यावेळी बायडन यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांशी लसीच्या संदर्भात संवाद साधला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी लसीकरणाच्या आणखी काही केंद्रांना भेट दिलेली आहे. हिमवृष्टीमुळे लसीकरणाचे डोसेस वेळेत संबंधित ठिकाणी पोहोचण्यास विलंब होतोय. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भेट दिली आहे. तर कोरोनाचं संकट कधी नष्ट होणार आहे याबाबत निश्चित तारीख मी सांगू शकत नाही, पण यातून बाहेर पडण्यासाठी हवं ते सर्व प्रयत्न करत असल्याचं बायडन यांनी म्हटलंय. दरम्यान संकट काळात लसीकरणासाठी मेहनत घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचं त्यांनी कौतुक केलं. न्यूयॉर्कचे गव्हर्नर यांनी विरोधकांवर टीका केली आहे. लसीकरणाच्या आकड्यांच्या संदर्भात चुकीची माहिती देत असलेल्यांना टीकेचा त्यांनी विरोध केलेला आहे. तर प्रशासन कोरोना मृतांच्या आकड्याची चुकीची माहिती देत असल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली होती. त्यावर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा आरोप फेटाळून लावलाय. दरम्यान कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूबद्दल त्यांनी दुःखही व्यक्त केलं. कॅलिफोर्नियात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले निर्बंध प्रशासनाने काही प्रमाणात शिथिल केलेत. आता सर्व मैदानी खेळ तसंच इतर मैदानी ॲक्टिव्हिटीज पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरू होत असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलंय. कॅलिफोर्नियात आता कोरोनाबाधितांचा आकडाही पूर्वीपेक्षा कमी झालाय. 1 लाख चाचण्यांपैकी आता फक्त 14 पेक्षा कमी रुग्ण या ठिकाणी समोर येत असल्याने काहीसा दिलासा मिळाल्याचं चित्र आहे. युरोपमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण गेल्या वर्षी आजच्याच दिवशी आढळून आला होता. युरोपच्या लहानशा शहरातील कॉडोंगो भागात एका वर्षापूर्वी पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी रेड झोन जाहीर करण्यात आला होता. दरम्यान या काळात मोठ्या संकटाचा सामना करत आता काही प्रमाणात या भागात लॉकडाऊन शिथिल झालाय. त्यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळाला. चिलीमध्ये आता कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने सिनेमागृह पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. गेल्या 11 महिन्यांपासून कोरोनाच्या संकटामुळे या भागामध्ये सिनेमागृह बंद होती. आता मर्यादित लोकांच्या उपस्थितीत आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन केल्याचं नियम कडक करत हे सिनेमागृह सुरू करण्यात येतात. नेदरलँडमध्ये शुक्रवारी अचानक कर्फ्यूबाबत अधिसूचना काढण्यात आली आहे. मार्चच्या सुरुवातीच्या आठवड्यापर्यंत हा कर्फ्यू लागू असणार आहे. गेल्या काही आठवड्यांपासून होत असलेल्या रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर हा कर्फ्यू संदर्भात निर्णय घेण्यात आलाय. येत्या काळात कोरोनाचं संक्रमण अधिक वाढण्याची भीती देखील वर्तवण्यात येते. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि न्यू साऊथ वेल्सचे प्रीमियर
बॅरेज क्लियान यांनी सिडनीमधील लसीकरण केंद्राला भेट दिली आहे। तिथल्या लसीकरण प्रक्रियेची त्यांनी माहिती देखील घेतली आहे। नोंदणी प्रक्रिया, लसीकरणानंतर थांबायची जागा याचीही त्यांनी माहिती घेतली आहे। न्यू साऊथ वेल्समध्ये सोमवारपासून लसीकरण सुरू होणार आहे। इथं 3 केंद्र असतील आणि 3 आठवड्यांच्या कालावधीत जवळपास 35,000 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे। सुरुवातीला फायझर, बायोएनटेक आणि त्यानंतर ॲस्ट्राझेनेकाची लस दिली जाणार आहे। न्यूझीलंडमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे। आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे। कोरोना काळात अत्यंत धोकादायक परिस्थितीत पुढे राहून काम करणाऱ्यांच्या जीवाचा धोका कमी करण्यासाठी सगळ्यात आधी त्यांना लस देण्यात येत असल्याचं न्यूझीलंडचे महासंचालक ब्लूमफिल्ड यांनी सांगितलंय। ही आपल्या देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असल्याचंही त्यांनी म्हटलंय। फायझर बायोएनटेकची लस न्यूझीलंडमध्ये दिली जाते। आरोग्य कर्मचाऱ्यांनंतर सर्वसामान्य नागरिकांना लस देण्यात येणार आहे आणि त्याबाबत लवकरच घोषणा करण्यात येईल असंही सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं। कोरोनापासून बचाव करण्यासाठी पेरूमधले नागरिक आता पारंपरिक औषधांचा आधार घेत आहेत। कोरोनाची लक्षणं पारंपरिक औषधांमुळे कमी होतात असं त्यांना विश्वास वाटतोय। पेरूच्या आरोग्य व्यवस्थेवर विश्वास ठेवण्यापेक्षा वनस्पती औषधांना काही जण पसंती देत आहेत। कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होऊनही अनेक जणांचा मृत्यू झालाय हे पाहून भीतीपोटी कोरोना होऊनही अनेक जण रुग्णालयामध्ये दाखल होत नाहीयेत। तर ऑल्गो मोरी यापैकीच एक आहेत। तिला 2दा कोरोना होऊन गेलाय, पण ती हॉस्पिटलमध्ये जायला तयार नाहीये। त्याऐवजी घरीच राहून ती निलगिरी, आलं, कांदा, लिंबू आणि मध यांचा काढा घेते। अशी पारंपरिक औषधं घेतल्यानं धोका कमी होतो याचा कोणताही पुरावा नाहीये असं पेरूचं सरकार आणि WHOनं स्पष्ट केलंय। पण हॉस्पिटलमधली प्रचंड गर्दी आणि मृत्यूची संख्या पाहून तिथले लोक घाबरले। जगात कोविडचा मोठा फटका बसलेल्या देशांमध्ये पोर्तुगालही एक आहे। त्यांच्या लोकसंख्येच्या मानानं संसर्ग आणि मृत्यूंचं प्रमाण जास्त होतं। साहजिकच त्यांच्या आरोग्य व्यवस्थेवर परिणाम झालाय। आरोग्य कर्मचारी लोकांना घरीच राहण्याचं आवाहन करत होते। अशा परिस्थितीत विशीच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलांच्या एका गटानं आपल्या परीनं मदत करायचं ठरवलंय। 4 मित्रांनी मिळून रेस्क्यू द फ्रंटलाईन ही सेवा सुरू केली आहे। आरोग्य कर्मचाऱ्यांना त्वरित आणि मूलभूत मदत देणं हा यामागचा उद्देश आहे। त्यासाठी आपले मित्र आणि कुटुंबीय नातेवाईकांनाही त्यांनी मदतीची विनंती केली आहे। सलग ड्युटी करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्यांनी जाणून घेतलेत आणि त्यानुसार त्यांनी मदत करायला सुरुवात देखील केली आहे। त्यांना खाणं, कॉफी, एनर्जी ड्रिंक्स पुरवणे, स्वच्छतेचं साहित्य पुरवणं, ही मुलं दिवस रात्र हे साहित्य पुरवण्यासाठी काम करतायत। 4 मुलांनी सुरू केलेल्या या मोहिमेत आता 400 जण जोडले गेलेत। WHOनं जवळपास गिनी देशाला इबोलावरील लसीचे 11,000 डोस पाठवलेले आहेत। गिनीमध्ये इबोलाचा उद्रेक झालाय। निदान यावेळेस तरी एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याआधी लस मिळाली आहे, ही खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे असं WHOचे डॉक्टर मायकेल आऊ यांनी सांगितलेलं आहे। WHO आणि त्यांच्या सहकार्यांच्या अथक प्रयत्नांचं हे फळ असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। चीनच्या लोकसंख्या मर्यादित ठेवण्याचं धोरण आता बदलण्यात येत आहे। चीनमध्ये हम दो हमारा एक असं धोरण होतं, त्याला शिथिलता देण्यात आली होती, पण तरीही जन्मदर वाढत नसल्यानं आता नियमांमध्ये आणखी सूट देण्यात येणार आहे। तर ईशान्य चीनमध्ये सगळ्यात कमी जन्मदर आहे, तिथं सर्वप्रथम लक्ष दिलं जाणार आहे आणि 2020 मध्ये जन्मदर 15% घसरण्याची शक्यता आहे। अमेरिकेमध्ये चीन विरोधी असंतोष वाढतोय। त्याचंच उदाहरण म्हणजे अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये अनेक प्रतिनिधींनी जवळपास 1000 विधेयकं सादर केली आहेत। अमेरिका आणि चीनमधले संबंध दिवसेंदिवस अधिक तणावपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत। याचंच प्रतिबिंब या विधेयकं आणि प्रस्तावांमध्ये दिसतंय। व्यापार, कोरोना, त्याचप्रमाणे उत्तरी चीनमधील चीनच्या समुद्री कारवाया आणि मानवाधिकार यावर आधारित हे प्रस्ताव आहेत। हिमवादळाचा सर्वात मोठा फटका बसलेल्या टेक्सासमधील नागरिकांना बऱ्याच संकटांचा सामना करावा लागतोय। वादळादरम्यान राज्यातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता। पर्यायाने पाणी पुरवठा देखील पूर्णपणे विस्कळीत झाला होता। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचाही सामना करावा लागतोय। घरात पिण्यासाठी पाणी नाहीये, बर्फ वितळून पाणी उपलब्ध करून घेण्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्यात। टेक्सासमधील 7 दशलक्ष लोकांना ते पाणी वापरण्यापूर्वी उकळण्याचे आदेश देण्यात आलेत। तर साऊथ लेकमधील अनेक भागात पाण्यासाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्या। पॅरिस हवामान करारामध्ये पुन्हा सामील होण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचे संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी गुरुवारी कौतुक केलंय। युनायटेड स्टेट्स 107 दिवस
जगभरातील जागतिक हवामान कराराच्या बाहेर होता। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा तो निर्णय होता। अतिशय हास्यास्पद आणि चुकीचा विचार असल्याची प्रतिक्रिया जगातील शास्त्रज्ञांनी व्यक्त केली होती। मात्र अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचे प्रशासन आता राजकीय आणि आर्थिक वास्तविकतेसह हा निर्णय बदलत आहे। त्या दृष्टीने पावलं टाकायला देखील बायडन सरकारने सुरुवात देखील केली। अमेरिकेच्या टेक्सासमध्ये झालेल्या हिमवादळाचे परिणाम दिसतायत। टेक्सासचे राज्यपाल ग्रेग अॅबॉट यांनी शुक्रवारी ऑस्टिनमध्ये पत्रकार परिषद घेतली आहे। तर हिमवादळामुळे संपूर्ण राज्य प्रभावित झालंय। वादळामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता। नागरिकांच्या घरात प्यायला देखील पाणी नव्हतं। बाटलीबंद पाणी शोधणं जवळजवळ अशक्य होतं। बऱ्याच लोकांनी बर्फ वितळून दैनंदिन गरजांसाठी पाणी उपलब्ध करून घेतलंय। देशातील चौथे सर्वात मोठे शहर असलेल्या ह्यूस्टनने गुरुवारी 11 ठिकाणी पाणी पुरवठा पूर्ववत करण्यास सुरुवात केली आहे। यापूर्वी कधीही न पाहिलेलं असं हे वादळ होतं, अशी प्रतिक्रिया स्थानिक देतात। शनिवारी रात्री म्यानमारमधील सर्वात मोठं शहर यांगून येथे सुमारे 1000 लोक जमले होते। तर 1 फेब्रुवारीला जनताने सत्ता काबीज केल्यापासून देशभरात नियमितपणे निषेध आंदोलन होत होतं। मात्र म्यानमारमधील सैन्य दलाच्या विरोधात गेल्या आठवड्यात पोलिसांकडून डोक्यात गोळी घातल्यानं 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची बातमी शुक्रवारी मिळाली आहे। आंदोलनापूर्वी हे सर्व आंदोलक शहरातील होल्डन सेंटरमध्ये एकत्र जमतात आणि तिथून पुढे कूच करतात। याच होल्डन सेंटरमधील ही दृश्य आहेत जिथे आंदोलनाची दिशा ठरवली जाते। शुक्रवारी स्पेनमध्ये एका रॅपरला सुनावलेल्या तुरुंगवासाविरोधात रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करण्यात आलाय। कारण राजकीय अडचणींमुळे आघाडी देशातील सरकारमधील संबंध ताणले गेलेत। या आठवड्यात बहुतेक ठिकाणी दंगल होण्याची शक्यता आहे। तर कॅटलोनियाच्या पोलिसांनी सांगितलंय की काही निदर्शकांनी बार्सिलोना आणि इतर 3 ठिकाणी बाटल्या फोडण्यात आलेल्या आहेत। दगडफेक झाली आहे, फटाके फोडण्यात आलेत। यावर आवर घालताना अधिकाऱ्यांना नाकीनऊ आलेत। काही निदर्शकांनी रस्त्यावर मोठ्या कचरा पेट्या देखील पेटवून देत त्याचा उपयोग रस्ते रोखण्यासाठी केलेला आहे। बार्सिलोना शहराच्या मध्यभागी काही लोकांनी 2 बँकांच्या शाखांमध्ये तोडफोड करून जाळण्याचा देखील प्रयत्न केला आहे। तर काहींनी दुकानात तोडफोड केल्याचं पोलिसांनी म्हटलं। इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत। नवीन डेटॉलने तर एकदम फ्रेश करून टाकलं। आतापर्यंत सर्वोत्तम डेटॉल हा व्हायरससह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो आणि देतो जबरदस्त ताजा स्पर्श। डेटॉलला आतापर्यंतचा सर्वोत्तम म्हणण्याची सर्वांची आपली कारणं आहेत। आपले काय आहे? डेटॉल बी 100% शुअर। नाती फुलतात जेव्हा आयुष्यामध्ये योग्य साथ मिळते। मला श्रेया भेटली, माझ्यासारखीच फुडी, marathamatrimony.com। आजार वाढले तर संरक्षण देखील वाढणं जरुरी आहे। म्हणूनच आम्ही बनवले नवीन आतापर्यंतचा सर्वोत्तम डेटॉल। हा व्हायरस आणि बॅक्टेरियासह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो, देतो उच्चतम TFM शक्ती आणि ताजा स्पर्श। डेटॉल बी 100% शुअर। हिऱ्यासारख्या शरीराला चमकवते एलॉइस हेअर रिमूव्हल क्रीम। त्वचा होईल चमकदार आणि मुलायम। एलॉइस हेअर रिमूव्हल क्रीम। जर्म्स आणि व्हायरसेस पृष्ठभागांवर अनेक दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात। म्हणून माझा भरोसा लायझॉल, जो मारतो कोविड-19 पसरवणारा कोरोना व्हायरसला फक्त 30 सेकंदामध्ये आणि 99.9% जर्म्स देखील। म्हणून तर घर बनते सेफ टू टच। सुरांच्या बाबत खूपच कच्चा आहे, पण मुलगा चांगला आहे। जे तुम्हाला आणि कुटुंबालाही पसंत आहेत। जीवनसाथी.com। का तोडलीस पिगी बँक? पैसे हवे होते तर माझ्याकडून घ्यायचे ना। तुझ्या बर्थडे गिफ्टचे पैसे तुझ्याकडूनच घ्यायचे। तू औषध झालास वेदनांचे। डेटॉल आपल्याच्या संरक्षणासाठी कणखर आधार। आता हे प्रमाणित आहे की डेटॉल कोविड-19 व्हायरस विरुद्ध प्रभावी आहे। द यंगेस्ट नेशनल शूटिंग चैंपियन अभिनव शॉ, इनको आप जानते हैं? यस। ये आपके पापा का ही सपना है कि अब आपका भी सपना है? सर पहले पापा का था पर अब मेरा भी हो गया। जब मैं 8 साल का था तब से उन्होंने मुझे शूटिंग में डाला। पिस्टल आपका काफी एक्सपेंसिव रहता है? पिस्टल ज्यादा एक्सपेंसिव नहीं रहता है पर राइफल बहुत एक्सपेंसिव रहता है। अच्छा, कैसे आते थे पैसे? मुश्किल होती थी? हाँ सर बहुत। अभिनव, जब भी राइफल की जरूरत हो, आई एम जस्ट अ फोन कॉल अवे, आई विल गेट यू अ न्यू राइफल। थैंक यू सर। स्ट्रॉंग मूव 4-in-1। आपण कराल मूव्ह तर नाती वाढतील। आता वेदनेपासून मुक्तीसोबतच मिळवा जंतूंपासून संरक्षणही। स्ट्रॉंग मूव्ह सोबत डेटॉल अँटीसेप्टिक लिक्विड अगदी मोफत।
ल्युपिझाईन प्लस याचा प्रो बॉडी फॉर्म्युला तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमला नैसर्गिकपणे बॅलन्स करायला मदत करतो. ल्युपिझाईन प्लस, तुमचं पचन राहील इन कंट्रोल. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. एकीकडे जग कोरोनाच्या विळख्यात सापडला असतानाच अभिनेता हेनरी गोल्डिंग यांनी अमेरिकेत एशियन अमेरिकन नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. ते नागरिकांवरील गुन्हेगारीच्या विरोधात उभे राहिले आहेत. तसंच उत्तर कॅलिफोर्नियामध्ये वृद्ध एशियन अमेरिकन लोकांवर झालेल्या हल्ल्याबाबतही त्यांनी ट्विट केलंय. एका प्रकरणात 84 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मात्र तक्रारदारानं या 19 वर्षीय तरुणावर खुनाचा आणि अत्याचाराचा आरोप ठेवला होता. अशा हिंसाचाराच्या घटनांमुळे गोल्डिंग यांना अतिशय दुःख झालं होतं. त्यामुळे त्यांनी ज्येष्ठांना आणि हल्ल्यात असुरक्षित असलेल्या नागरिकांना मदत करण्याचा मार्ग शोधलाय. त्याचबरोबर आशियाई समुदाय मदतीसाठी एकत्र येत आहेत असंही त्यांनी नमूद केलंय. न्यूझीलंडमध्ये 10 वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपात ख्रिस्ट चर्च कॅथेड्रल इमारत कोसळली होती. मात्र इमारत अतिशय महत्त्वाची होती. या इमारतीची आता आधुनिक पद्धतीनं बांधणी करण्यात येते, कारण ही इमारत पुन्हा बांधावी की नाही याबाबत अनेकदा चर्चा झाल्या होत्या. 10 वर्षांपूर्वी झालेल्या या भूकंपात जवळपास 185 जणांचा मृत्यू झाला होता. थायलंडचे पंतप्रधान प्रयुत 70 वर्षीय मॅकॅनिकल अभियंता असलेल्या अडॉल्फ रिवेरा यांनी अतिशय कुशलतेने इमारतीच्या छोट्या गॅरेजमध्ये लाकडी विमान तयार केलंय. या विमानाला एक इंजिन असून विमानात 2 आसनं देखील आहेत. हे विमान तयार करण्यासाठी जवळपास 8 वर्ष लागली आहेत. हे विमान तयार केल्यानंतर आपलं स्वप्न साकार झाल्याचं समाधानही त्यांनी व्यक्त केलंय. हे विमान बांधण्याचा त्यांचा हा 9वा प्रयत्न आहे. या विमानावर आतापर्यंत $6,600 अमेरिकन खर्च झालेत असंही रिवेरा यांनी म्हटलंय. जॉर्जियामध्ये सरकारच्या विरोधात समर्थकांची आणि पोलिसांची बाचाबाची झालेली आहे. त्यामुळे पोलिसांनी या समर्थकांना टिबिलिसीमध्ये अटक केली आहे. तसंच निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी येथील संसदेसमोर निषेध करण्यासाठी मंडप उभारण्याचा प्रयत्न निदर्शकांनी केला होता. मात्र 30 निदर्शकांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी पोलिसांनी लेलो पक्षाच्या सदस्यांसह आणखी 5 निदर्शकांना अटक केली होती. तर युनायटेड नॅशनल मुव्हमेंटच्या विरोधी पक्षाचे अध्यक्ष निक मेलिया यांना अटक करण्याचा निर्णय कोर्टानं दिला होता. त्यानंतर जॉर्जियामध्ये तणाव वाढला होता. तसंच कोर्टाच्या या निर्णयामुळे जॉर्जियन पंतप्रधान जोगी जखरिया यांनी राजीनामा घोषित केला होता. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.